ॲफिलिएट प्रॉडक्टवर रील कशी बनवायची? ॲफिलिएट लिंक मिळाली म्हणून लगेच बाय नाव म्हणत बसायचं नाही. लोकांना आधी तो प्रॉडक्ट का घ्यावा वाटेल हे दाखवायचं. नमस्कार मंडळी, हाऊसवाईफ टू कंटेंट क्रिएटर या सिरीजमध्ये मी प्राजक्ता पुन्हा एकदा स्वागत करते. मागच्या भागात आपण पाहिलं की ॲफिलिएट मार्केटिंग सुरू करण्यासाठी काय करायचं असतं. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ॲफिलिएट प्रॉडक्टची रील कशी बनवायची? समजा तुम्ही एखादं घरासाठी उपयोगी असणारं प्रॉडक्ट घेतलं तर व्हिडिओची सुरुवात अशी करू नका, हॅलो गाईज हे प्रॉडक्ट खरेदी करा. बिलकुल नाही. त्यापेक्षा लोकांना आधी तुमची समस्या दाखवा, तुम्हाला काय प्रॉब्लेम होता ते दाखवा. फॉर एक्झाम्पल, तुमच्या घरामध्ये तुमचा किचन ओटा तुम्ही साफ होत नसेल, तेलकट झाला असेल आणि त्यासाठी जर तुम्ही किचन क्लिन्झर हे असं काहीसं प्रॉडक्ट मागवलं असेल तर ती समस्या दाखवा. नंतर हा प्रोडक्ट कसा उपयोगी ठरला ते दाखवा, म्हणजे त्याचा रिझल्ट दाखवा आणि सगळ्यात शेवटी प्रोडक्ट दाखवा. तो कसा वापरायचा हे दाखवा आणि हो, त्यात तुम्हाला काय आवडलं हे नक्की सांगा. आणि समजा जर त्यात काही कमी असेल तर तेही प्रामाणिकपणे सांगा. कारण रिव्ह्यू म्हणजे फक्त कौतुक करणं होत नाही, तुमचं खरं मत सांगणं. आणि शेवटी प्रोडक्टची लिंक माझ्या कमेंट सेक्शनमध्ये वगैरे दिली आहे असं तुम्हीही स्पष्टपणे सांगू शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक रीलला ॲफिलिएट रील बनवायची गरज नाही. काही व्हिडिओ फक्त तुमच्या ऑडियन्सशी कनेक्शन तयार करण्यासाठी असू द्या. कारण लोकांना सतत काहीतरी विकणारा क्रिएटर नको असतो, त्यांना विश्वास ठेवता येईल असा क्रिएटर नक्की बना. सो आजचा मिनी व्लॉग कसा वाटला आणि तुम्हाला ह्या सिरीजचा काय फायदा होतोय का, कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटू उद्याच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.